बघा आता आपल्याला काय करायचंय, जेव्हा आपण स्पेलिंग लिहितो त्या स्पेलिंग मध्ये जेव्हा च साऊंड येतो तेव्हा TCH कधी घ्यायचं आणि CH कधी घ्यायचं हे दोन आपल्याला समजून घ्यायचे, बरोबर. कारण स्पेलिंग लिहित असताना जर तुम्ही मॅच म्हटलात, बघा इथं जर तुम्ही मॅच म्हटला तर तुमचं स्पेलिंग काय असतं, MATCH, बरोबर. आणि जर समजा तुम्ही फॉर एक्झाम्पल बघा दुसरं जर घ्यायचं म्हटलं तर चेअर, चेअर घेतलं तर तुम्ही लिहिताय CHAIR. मग आता नेमकं हे TCH कधी घ्यायचं आणि CH कधी घ्यायचं हा रूल आपल्याला लक्षात यायला पाहिजे ना. म्हणजे हे समजून घेऊयात आपण, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता बघा TCH कधी घ्यायचंय, जर जो शब्द आहे त्या शब्दामधला च च्या अगोदरचा जो साऊंड आहे जर तो साऊंड शॉर्ट वॉवेल असेल, बघा मी काय म्हणते, जर त्याच्या अगोदरचा जो शब्द आहे तो शॉर्ट वॉवेल असेल तर त्याच्यासाठी काय वापरायचंय तुम्हाला, त्याच्या पुढे येणारं जे च असणार आहे त्याच्यासाठी काय वापरायचंय तुम्हाला, TCH. आता बघा इथं काय आहे, म आ च. आता आ हा कसला साऊंड आहे, शॉर्ट आहे का लॉंग आहे, शॉर्ट आहे, म्हणूनच आपण काय केलं, आ आल्यामुळं TCH घेतलं. आता दुसरं एक लॉंग वॉवेल, जर समजा च च्या अगोदर लॉंग वॉवेल येत असेल किंवा जर च सुरुवातीला असेल, बिगिनिंग पॉइंट ला जर असेल किंवा त्याच्या अगोदर जर कन्सोनंट असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला काय घ्यायचंय, CH घ्यायचंय. म्हणजे बघा फक्त शॉर्ट वॉवेल आला तर तुम्हाला काय वापरायचंय, TCH. पण तो च शेवटी आलाय आणि त्याच्या अगोदर जर लॉंग वॉवेल येत असेल किंवा जर तो च शब्दाच्या सुरुवातीला असेल किंवा शेवटी आलाय आणि त्याच्या अगोदर कन्सोनंट आलाय. आता कन्सोनंट सोडला तर वॉवेल्स कोणकोणते तुम्हाला माहिती आहेत, सांगा बघू. वॉवेल्स A, E, U. जर वॉवेल नसेल च च्या अगोदर तरी सुद्धा तुम्हाला काय वापरायचे त्याच्यासाठी, CH. आता फॉर एक्झाम्पल बघा, आता टीच, टीच. आता टीच मधला E शॉर्ट आहे का लॉंग आहे सांगा, टीच लॉंग आहे, बरोबर. म्हणजे आता बघा ट झालं टी साठी, बरोबर. म्हणजे ट साठी टी घेतलं, ई, ई, ई आपण दिले ना, ई साठी दोन येतात, एक तर आय येतं, पण लॉंग ई असेल तर काय घेतो आपण, EA. सो काय घेतलं आपण, TEA, टी. आणि मग च साठी काय घ्याल आता, CH. का CH घेतलं सांगा, का CH घेतलं, कारण इथं काय आलंय, काय आलंय, लॉंग वॉवेल आलाय. म्हणजे लॉंग वॉवेल आला आणि त्याच्या पुढे जर च येत असेल तर त्याच्यासाठी स्पेलिंग काय घ्यायचंय आपल्याला, CH. दुसरं काय सांगितलंय बघा, जर शब्दाच्या सुरुवातीला च येत असेल तर कधीही TCH येत नाही. कुठला पण शब्द असू दे त्याच्या सुरुवातीला च आलं तर तुम्हाला काय, आता समजा चेअर असेल, इथं मी घेतलाय बघा शब्द चेअर, चीन, चीन असेल तर काय येईल स्पेलिंग सांगा मला, CHIN, चीन. का तर सुरुवातीला आले. आणि दुसरी शेवटची ट्रिक काय सांगते आपली, जर च च्या अगोदर कन्सोनंट असेल, आता फॉर एक्झाम्पल बंच, काय शब्द आहे, बंच. च च्या अगोदर काय आलंय सांगा, बंच, बंच. काय येते, यन. मग यन काय आहे, कन्सोनंट आहे का वॉवेल आहे, कन्सोनंट. मग कन्सोनंट असेल तर च साठी काय घ्यायचं, CH. म्हणजे बंच स्पेलिंग सांगा बघा, BUNCH. आता इथं CH घेतलं का तर इथं काय आलंय, N. आणि N काय आहे, कन्सोनंट आहे का वॉवेल आहे, कन्सोनंट. आणि म्हणून मग काय घेतलं आपण, CH घेतलं. आता दुसरा शब्द बघूया. बघा एक एक्झाम्पल देऊया तुम्हाला, त्यानुसार तुम्ही सांगायचंय. आता समजा माझा शब्द आहे कॅच आणि दुसरा शब्द आहे माझ्याकडं पंच. चला कॅचचं स्पेलिंग तयार करायचं आपल्याला. बघा क साठी काय येईल, C, बरोबर. याच्यासाठी काय येईल, A, म्हणजे आ साऊंड आहे ना तिथं, सो CA. आता हे आ शॉर्ट आहे का लॉंग आहे, शॉर्ट. जर हा शॉर्ट असेल तर च साठी काय येईल, TCH. म्हणजे कॅचचं स्पेलिंग काय झालं, CATCH. पण आता इथं बघा पंच, पंच म्हणजे साऊंड कोणते बघा, प अ न च, पंच.
म्हणजे ह्या च च्या अगोदर काय आले सांगा? न. न काय आहे? कन्सोनंट आहे का वॉवेल आहे? वॉवेल आहे, कन्सोनंट आहे. मग जर च च्या अगोदर कन्सोनंट येत असेल तर च चं स्पेलिंग काय लिहायचं सांगा? व्हेरी गुड. म्हणजे मग स्पेलिंग सांगा मला. PUNCH आहे की नाही? सोपं सांगा. काहीच अवघड नाही याच्यामध्ये, खूप म्हणजे खूप सोपं आहे. आता तुमच्यापैकी कोण पुढे येऊन लिहिते बघूया. मी शब्द देणार, तुम्ही ओळखायचं शॉर्ट आहे का लॉंग आहे आणि त्याच्यानुसार स्पेलिंग तयार करायचं. चालेल? चल ये बघूया. हा, व्हेरी गुड. आणि याचं ओके. आता हा शॉर्ट वॉवेल आहे का लॉंग वॉवेल आहे सांग? बघ बरं, उच्चार करून बघ. तू ह्याला कसं उच्चार करते? स्विच म्हणते का स्विच म्हणते? स्विच. मग शॉर्ट झाला का लॉंग झाला? शॉर्ट. मग शॉर्ट झाला तर पुढे काय यायला पाहिजे? च साठी TCH यायला पाहिजे. ओके, TCH. व्हेरी गुड, नाईस. क्लॅप फॉर हर. येस, लक्षात आलंय सगळ्यांना? मी आता काय करते, एकत्र शब्द देते तुम्हाला सगळे. आता व्हिडिओ बंद करू आपण आणि तुम्हाला एकत्र शब्द देते आणि त्यानुसार आपण करू. आता ह्याला काही एक्सेप्शनल पण असतात बरं का, एक्सेप्शन्स. तर ते आता तुम्ही शोधून आणायचे. आणि तुम्ही व्हिडिओवाले जे बघतायत ना आता व्हिडिओ, त्यांनी काय करायचंय, जे याला एक्सेप्शनल असतील ते तुम्ही काय करायचं तर खाली कमेंटमध्ये टाकायचे. कुठले शब्द असे आहेत की हे शॉर्ट वॉवेलची ट्रिक फॉलो करत नाहीत. कारण काही शब्द असे असतात की मी सांगितले बाबा शॉर्ट वॉवेल आला तर TCH घ्यायचंय आणि लॉंग वॉवेल आला तर CH घ्यायचंय, पण काही वेळेला शॉर्ट वॉवेल येऊन सुद्धा ती ट्रिक फॉलो होत नाही. असे एक ठराविकच शब्द आहेत, जास्त शब्द नाहीयेत, एकदम थोडे शब्द आहेत. ते कोणकोणते शब्द आहेत ते कमेंटमध्ये सांगायचे आणि तुम्ही आता वहीमध्ये लिहायचे, तुम्हाला कोणते आठवत आहेत ते. ओके.